आज आहे आपल्या क्लासमध्ये साडी सेशन। साडी नेसताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतो ते आधी पाहू आपण। मला साडी घालताना पदरची डायरेक्शन आणि जे प्लेटिंग्स करतात त्याची डायरेक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो। प्रॉपर फिटिंग असूनही साडीचा लुक परफेक्ट का येत नाही? मला ना हेल्दी क्लायंट असल्यावर नऊवारी साडी घालायला प्रॉब्लेम येतो, तर ती कशी घालायची ते सांगा मॅडम। सहावारी साडीची मिरी प्रॉपर बनत नाही। मॅडम मला साडी नेसवताना साडीचा पदर सेट केलं तरी पण त्यातून प्लेट निसटतात आणि मिऱ्यामध्ये पण इथं प्लेट पडत नाहीत, साईडला ज्या पडतात असतात का त्या पडत नाहीत माझ्या। मला साडीचा पदर करताना पदर घसरतो माझ्याकडून। मला तर साडीच नेसवता येत नाही, दुसऱ्याचीही नाही आणि स्वतःलाही नाही। तुम्हाला माहिती का ही साडी कोणती आहे? नऊवारी साडी आहे। हा, तर चला मग आज नऊवारी साडी कशी घालायची ती दाखवू। तुम्हाला माहिती का आपण जसं रेग्युलर साडी नेसतो ना तसंच घ्यायचंय हा, की जसं की आपण असं खोसतोत ना, हा तर खोसायचं नाहीये, फक्त पाठीमागून घेऊन तुम्ही इथे एक गाठ मारायची प्रॉपर। जर फिट्ट नाही बसली तर क्लायंटलाच बोलायचं की तुम्ही तुमच्या हाताने पॅक करा, ही छान पॅक झाली पाहिजे। हे मिक्स होईल म्हणून अगोदर आता पदर सेट करू आपण, त्याच्या प्लेट्स तयार करू छान। छान पिन लावायची। प्लेट्स करतो ना अशा, तर अशा एवढे छोट्या नाही करायचं कारण ती नऊवारी साडी आहे, तर काय होईल ना प्लेट्स खूप होतील आणि मग इथं काय होईल हेवी दिसेल थोडस। तर असं न करता तुम्ही काय करणार आहे, मॉडेलच्या हातात द्यायचं, समजलंय ना, तो हा भाग एक्स्ट्रा ठेवायचा आहे आपल्याला की एक प्लेट्स बसेल एवढा। अगोदर काय करणार आपण, जेवढं झाले तेवढं खोसणार आहात। आता आपल्या मॉडेलची थोडी हाईट जास्त आहे त्याच्यामुळे थोडस चाललंय खोचण्यात। राहिलेला भाग आता काय करणार आपण, असं व्यवस्थित टाईट पकडून ओढणार आहे। दिसतंय छान फिनिशिंग आली ना, जास्त पण दिसत नाही समोर। तर काय करणार परत, आता इथं तुम्हाला ना असं शिवून घ्यावं लागतं धाग्याने, त्यामुळे हे प्रॉपर छान फिनिशिंग मध्ये येतं। समजलं ना सर्वांना म्हणजे काय केले तर? ठीक आहे, आता आपण याचं काय करणार आहे, काष्टा। तर काष्टा लक्षात ठेवा आता कसं करायचं तर। जास्तीचा भाग उजव्या साईडला ठेवणार आहे, दिसतोय ना, आणि जेवढा पाहिजे तेवढाच काष्टा। पाठीमाग टर्न कर, पाय कर थोडस, दोन्ही पायातून आपण ओढून घेणार आहे सरळ स्ट्रेट वर, लांब पाय करतात। तर जेवढं लागेल तुम्हाला कास्ट्यासाठी तेवढाच भाग घ्यायचा आहे, समजलं? आता याला पिनअप करून व्यवस्थित करणार आहेत आपण, ठीक आहे? एवढे समजलं? इथपर्यंत समजले ना? आता आपल्याला काय करायचं, ब्राह्मणी काष्टा। ब्राह्मणी काष्टा करताना जो मधून घेतलाय आपण नेसत्या भागातला तोच उचलायचा। म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत पण मला हा आवडतो जरा। तुम्ही काय करू शकता, त्याचं स्ट्रेट पण लावू शकता छान इथं पिनअप करून, दिसतंय का? हा, पण हे करण्यापेक्षा आणखीन एक सोपी आणि छान पद्धत काय होतं ना, इथं जास्त घोळ येतो म्हणून ह्याचा उचलायचा भाग प्लेट करायचा, छान आहे फिनिशिंग मगाशीपेक्षा। तर हे तुम्ही, तर क्लायंटची थोडीशी हाईट जास्त आहे म्हणून खोसायला थोडा प्रॉब्लेम येणार आहे, पण छान पिनअप करा तुम्ही प्रॉपर, कारण दिसतो नाही म्हणून खोसते तर वाटलं तरी इथं पिनला इकडून कर, इथं हा मध्ये। चला मग पाहिली ना साडी कशी वाटली? आता नऊवारी साडी नेसवताना असं काही प्रॉब्लेम येईल का तुम्हाला? नाही। तर मॉडेल दाखवते आपल्याला, लुक पहा।